आपण आता बघतोय की गेली 17 ते 18 वर्ष झाली आपला हा मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन डेडलाईन दिली जाते। 2017 पासून ते आता 2025 आलं आणि रेग्युलरली आपल्याला नवीन डेडलाईन देण्यात येते। आता आपले सन्माननीय जे सार्वजनिक विभागाचे रस्ते विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा मंत्री म्हणू शकतो आपण त्यांना, गडकरी साहेब, त्यांनी आताच घोषणा केली ती आता एप्रिलच्या एंडपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल आणि त्यांनीच मागे घोषणा केली होती की या येणाऱ्या 31 डिसेंबर 2025 रोजी हा रस्ता कंप्लीट होईल। म्हणजे यांच्या कुठल्या शब्दावरती आपण भरोसा ठेवायचा? तर आम्हाला कोणालाही कोकणकराला यांच्या कुठल्याही डेडलाईनवरती विश्वास राहिलेला नाही आहे। याचं कारण सांगतो, कारण जी आता नवीन डेडलाईन दिलेली आहे त्यांनी एप्रिलची, आपल्या माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही जाऊन भेटलो तर त्यांची कंप्लीशन डेट 18 महिन्याची आहे आणि जस्ट आता 2 महिने झाले काम कंप्लीट झाले, सुरू झालेलं आहे। कुठल्या पद्धतीने हे काम करणार आहेत ना, हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारा आणि त्यांनीच उत्तर द्यावं की कुठला अभ्यास आणि कुठल्या अधिकाऱ्याला विचारून ते सांगतात की हा रस्ता एप्रिलपर्यंत या 2026 पर्यंत कंप्लीट होईल। आणि त्या सगळ्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात सरकार, ठेकेदार आणि स्थानिक आमदार, खासदार हे आमच्यासाठी मला वाटतं की मृतावस्थेत गेलेले आहेत, कारण कुठे इथे दिसत नाही त्या रस्त्याबद्दल बोलताना। म्हणून आज ही तिरडी यात्रा जी आम्ही काढलेली आहे ती ह्या सर्वांसाठी आहे। प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार आणि ठेकेदार या सर्वांच्या संगनमताने हा रस्ता कुठेतरी रखडलेला आहे, म्हणून या सर्वांची ही तिरडी